राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा. आज आहे शिवरात्री. स्पेशल आज मी माझ्या घरची पूजा करत होती. तर बघा, माझ्या घरची पूजा मी अशा पद्धतीने करत आहे. पंचामृताने सुपारी म्हणजे गणपतीचं स्नान केलं आहे. त्यानंतर त्याला हळदी कुंकू आणि अक्षत वावली आहे बघा. त्यानंतर मी त्याला फूल वाहला आहे. स्नान करून झाल्यानंतर मग मी गणपतीची मूर्त घेतली आहे स्नान करायसाठी. तर त्याचं पण पंचामृताने मी अभिषेक स्नान केला आहे. तर बघा, 5 प्रकारे जे राहते, दूध, दही, शहद, गुलाबजल आणि पाणी याने त्याचं स्नान करून मग त्याला ठेवलं आहे स्थानावर, सुपारीच्या विड्यावर आणि पानाच्या विड्यावर. सुपारी पण गणपतीत ठेवणं गरजेचं आहे. हा नाही ठेवलं तरी चालेल, पण सुपारीची खूप मान्यता आहे, कारण की त्या गणपती ठेवल्याशिवाय कोणतीच पूजा म्हणजे पूर्ण होत नाही. जर त्याला ठेवली नाही तर ती पूजा पूर्ण होत नाही. तर म्हणून पहिले मान त्यालाच द्यावं लागते. मग घेतली आहे मी शिवपिंडीचा पण अभिषेक त्याचप्रमाणे केला आहे. दूध, दही, गंगाजल आणि शहद, पाणी या प्रकारे मी अभिषेक करून घेतला आहे. मग मी असं थोडंसं डेकोरेशन केलं आहे. थोडं माझ्या घरी जो असं हे चौरंग होता तो ठेवून घेतला आहे. मग शिवपिंड ठेवायच्या आधी मी त्याच्यात तांदळाचे अक्षतेचे दाणे टाकले आहेत. मग चंदन लावून घेतलं आहे. चंदन लावल्यानंतर त्याला गुलाल, बुक्का, अष्टगंध असं लावून घ्यायचं ना, अक्षत टाकायची. मी साधी सिंपल पूजा केली आहे. तर मी अशीच करते. तर मला काही असं कमी राहिलं असेल तर सांगा. मग त्यानंतर मी माझ्या घरचं गुलाबाचं झाड होतं, त्याला एक फूल लागलं होतं. मग ते फूल वाहून घेतलं, पण पिंड छोटी असल्यामुळे त्या पिंडीवर काही राहत नव्हतं. मग बेलाचं पान वाहलं मी त्याच्यावर. मग त्यानंतर तुळजाभवानी आईची पण असाच अभिषेक केला मी. जसा मी गणपतीचा आणि शिवपिंडीचा केला तसाच आई भवानीचा पण त्याच प्रकारे केला आहे. दूध, दही आणि गुलाबजल, हे आणि शहद मेन असते, ते शहद, पाणी सगळं. मग त्याचं पण करून छान देव ठेवून घेतले मी. त्यानंतर दिव्याची पण पूजा केली. दिव्याला पूजा करताना हार किंवा फुलं पण लावू शकता, छोटे छोटे हार पण करून ठेवू शकता. सगळी पूजा मांडून झाल्यानंतर मी धूप बारवला आहे. धुपाने सगळ्या देवांना ओवाळून घेतलं. तर त्यानंतर मी धूप बारून घेतल्यानंतर मी घंटी वाजवून घेतली आहे. घंटी वाजवणं खूप गरजेचं असते. घंटी वाजवून घेतली आणि मग मी अशा पद्धतीने सिंपल सोबर अशी पूजा मांडली होती. तर धूप विजल्यामुळे अजून पेटवली होती मी. तर मी अशी पूजा मांडली. त्यानंतर दूध आणि प्रसाद ठेवणं खूप गरजेचं. फळ ठेवायचं विसरली होती. मग नंतर मी फळ ठेवले आहे त्याच्यामध्ये ऑरेंज. मग आरतीसाठी म्हणजे आपल्याला खरा मान असतो गणपतीचा, तर गणपतीला ताटामध्ये ठेवावंच लागते. पानाच्या विड्यावर सुपारीचा गणपती आणि नाणं ठेवावंच लागते. नाणं ठेवून द्यायच्या आधी मग माझ्या मुलींनी आणि माझ्या मिस्टरांनी गुरुश्लोक म्हणला आहे, तर तो एडिट करताना आला नाही आहे. तर मग त्यानंतर आम्ही आरती करून घेतली. आमची आरती झाली. मग मी माझ्या घरात थोडंसं डेकोरेशन तुळशीपाशी छान अशी रांगोळी काढली होती. तर मी ते तुम्हाला दाखवतेच, चला समोर. तर ही बघा, मी शिवपिंड काढली आहे तुळशीपाशी अंगणामध्ये, आणि ही माझ्या घरचे तुळशी वृंदावन आहे. तर नक्की सांगा कसं आहे. मग ही दारामधली रांगोळी आहे. छोटंसं कमळ काढून त्याला वेल काढलं होतं. मग ही माझ्या सायंकाळची पूजा आहे. आरती करून घेतली. त्यानंतर आम्ही फराळ वगैरे आणला होता रावांनी बाहेरून. मग ते असं फराळ नैवेद्य केल्याशिवाय स्वतः आम्ही काही खात नाही, आणि खाल्लं पण नाही पाहिजे. आधी देवाला नैवेद्य करायचा. दिवसभर त्यांना पण उपास असते, आपल्याला पण असते. तर अशी होती आजचा माझी पूजा आणि व्हिडिओ. आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट